नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? आज आहे आपला तिसरा दिवस. तर तिसरा दिवस आपला कसा असणार आहे वहिनी? नवीन दिवस, नवीन प्रवास आणि नवीन ठिकाण आम्ही जाणार आहोत. झरी मंदिर, 3 बीचेस, पावस. आज आम्ही जाणार आहोत तर याच्यामध्ये खूप मजा येणार. तर आम्हाला पण आहे ना, आता बघूया काय होणार आहे पुढच्या प्रवासात. फुल्ली एक्सायटेड गाईज, फुल्ली एक्सायटेड. आणि Okay. खास करून परिवाराबरोबर एवढा प्रवास करणं, नवीन नवीन ठिकाणी जाणं, अमेझिंग. आमचं नशीब किती चांगलं आहे की आम्हाला सोमवारांची दिंडी बघायला भेटली. छत्रपती संभाजी महाराज की. नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी आज आपण एंड करतो आहे थिबा पॉईंटला. थिबा पॉईंटला आल्यावरती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि सगळ्यात अभिमानास्पद गोष्ट म्हणजे आपण आलो छत्रपती संभाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकावरती. आणि ह्या स्मारकावरती आल्यावरती एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा निर्माण होते. ह्याबद्दल भरपूर काय काय बोलायचं आहे, पण हे जे बोलायसाठी जे शब्द आहेत ते शब्द असणार आहेत माझ्या मित्र जितेंद्रचे. धर्मवीर संभाजी महाराज सांगायचं म्हटलं तर त्यांच्या सामने आपण शून्य. कारण की त्यांनी धर्मासाठी ज्या वेदना सहन केल्या ते आजपर्यंत कोणी सहन नाही करू शकला. शेवटपर्यंत हिंदू धर्माला त्यांनी सोडला नाही आणि ती शिकवण आज संपूर्ण भारतात, संपूर्ण विश्वात प्रत्येक हिंदू आपल्या मनात घेऊन आहे. आणि अशा या धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा. आणि आज हे बोलताना माझ्या अंगावरती शहारे येत आहेत आणि याचं कारण फक्त एकच व्यक्ती आहे, ते महापुरुष संभाजी महाराज. आज हा संपूर्ण रत्नागिरी, हा संपूर्ण भारत त्यांच्या त्या बलिदानाला कधी विसरणार नाही. आज संभाजी महाराज चौक, संभाजी महाराजांचा चौक म्हणून हा जागा ओळखली जाते. पण खरंच सांगायचं म्हटलं तर हा चौक नाही. त्यांना बघताच क्षणी तुमच्या अंगावरती काटा येईल. कारण की त्यांनी ज्या गोष्टी आपल्या धर्मासाठी त्याग केल्या आहेत ते कोणीच नाही करू शकत. असू दे, पण मित्रांनो, कधीही त्यांना कधी विसरू नका, आपल्या धर्माला कधी विसरू नका. छत्रपती संभाजी महाराज की जय. मी रत्नागिरीमध्ये आहे, पण रत्नागिरीमध्ये असताना ज्या गोष्टी आहेत ना त्या रत्नागिरीसारखं वाटत नाही आहे. सॉरी टू से दॅट. बघा आता
नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला रत्नागिरी ट्रॅव्हलचा 4था दिवस आणि हा 4था दिवसाचा समारोप आपण करतो आहोत माझ्याच गावामध्ये रेंगणेमध्ये. रेंगणेमध्ये एक प्रसिद्ध देवस्थान आहे, त्याचं नाव आहे धनी केदारलिंग महाराज. हे केदारलिंग महाराज मंदिर जे आहे पहिलं फार जुनं होतं, लाकडी होतं. ओके, आणि ह्याचा जो आता जीर्णोद्धार झाला आहे त्याने ह्याला जे एक नवीन रूप मिळालेलं आहे ते बघण्यासारखं आहे. आणि माझी अशी इच्छा होती की तुम्ही हे मंदिर बघावं म्हणून मी आज आलेलो आहे माझ्या स्वतःच्या गावामध्ये, मूळ गावी रेंगणे खडकवाडी इकडे. आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे भव्य देव मंदिर. चला बघूया आमचं मंदिर. सो हाय गाईज, फायनली शेवटी आज आपला इकडे रत्नागिरीचा प्रवास संपतो आहे आणि फार आनंद, फार चांगला आणि एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि मस्त प्रकारे हा प्रवास झाला. तर मित्रांनो नमस्कार. कॅमेऱ्यामध्ये तुम्ही मला आणि विनय आमच्या दोघांच्या कुटुंबांना बघितलं असाल, पण हा संपूर्ण प्रवासामध्ये जे कुटुंब आम्हाला संपूर्ण साथ देत होतं, दिवस रात्र आमच्यासाठी काळजी घेत होतं, आमच्या जेवणाची सोय, आमच्या राहण्याची सोय, सर्वपूर्ण जे आमची काळजी घेत होता तो हा परिवार, ज्यांच्यामुळे हा पूर्ण आमचा टूर सक्सेसफुल झाला. आणि खरंच मनापासून आमच्या कोकणची माणसं साधी भोळी आणि प्रेमाची, हे गाणं खरंच आहे. रत्नागिरी नंबर 1. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर भेटूया पुढच्या वेळेला नवीन ठिकाणी नवीन माणसांसोबत. टेक केअर. बाय बाय.